एवढे उपकार आहेत आमच्यावर की खरं म्हणजे आम्ही तुझे पाय धरायला हवे. बाबा काय बोलताय तुम्ही? अहो मी असं विशेष काही करत नाहीये. धाकट्या बहिणीसाठी जितकं सहज शक्य आहे तितकंच करते. मुली, हेच तर मोठेपण आहे तुझं. भल्या भल्याना तपश्चर्येने जे साधत नाही ते तू सहजपणे करतेस. किर्लोस्करांच्या परंपरेला जागलीस तू. देव तुझं भलं करो. आई तुम्ही हे बोललात हे सुद्धा खूप आहे माझ्यासाठी. आता बघा चारूच्या आयुष्यात सगळं काही खूप छान आणि सुखाने होतं. येऊ मी? बाबा उघडा हा दरवाजा. ताई एक मिनिट. अगं काय करतेस? ताई तुम्ही जे करताय माझ्यासाठी याची परतफेड नाही करू शकत, पण किमान या सगळ्या गोष्टींची जाण तर नक्कीच ठेवू शकते. आणि जो संसार तुम्ही माझ्या पदरात घालताय ना तो प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न करेन. हेच सांगायचं होतं तुम्हाला या नमस्कारातून. सुखी हो. बाबा गोविंदा, बाबा झोपला नाहीत अजून? नाही बैस ना. काय झालं? कसला विचार करताय? कावेरी, काय नाही, सहज म्हणून गेल्या 2 वर्षात आपल्या घरात घडलेल्या गोष्टींचा विचार करत होतो. किती आणि काय काय गोष्टी घडल्या नाही आपल्या आयुष्यात. म्हणजे किती लांबचा आणि वळणावळणाचा प्रवास केला आपण. हो ना. गेल्या 2 वर्षात केवढी उलथापालथ झाली ना आपल्या आयुष्यात. राजाचं लग्न, त्याचं आजारपण, श्रीकांत सरांबरोबर नेहाचं लग्न लावण्याचा त्याने घातलेला घाट आणि राजाचं परत बरं होणं. त्या बरं होण्याचा नेहानं घेतलेला शॉक, मग तिचं बरं होणं, त्या दोघांचा संसार सुखाचा होतोय असं वाटेपर्यंतच त्याचं न्यूझीलंडला परत जाणं, अचानक डेल्टाचं त्याच्या आयुष्यात येणं, मग तिचा मृत्यू, मग राजानं घेतलेला संन्यास. आणि दुसरीकडे सुधीरचं आपल्या आयुष्यातनं निघून जाणं. माझी प्रेग्नन्सी,
सदाचा अपघात आणि मग तुला लागलेलं वेड. तुला काही खायला आणू का? नाही म्हणजे सदा आणि नेहा गेलेत बाहेर कामासाठी, त्यामुळे मलाच काळजी घ्यायला पाहिजे. थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. हा बस. हा हे बघ, खा. हे बघ, तू हे खा, तोपर्यंत मी चहा करून आणतो. हा काय 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 होतंय? खा, हळू 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 खा, हळू खा, एकदम नको. थांब थांब, मी पाणी देतो तुला. बरोबर, हळू खा, हळू खा, हळू. बा, 2 वर्षापूर्वीचं आपलं घर आणि आत्ताचं आपलं घर, यात जमीन आसमानाचं अंतर पडलंय. हो, पण आपलं घर परिस्थितीचे सगळे चटके खाऊन ताऊन सुलाखून सोन्यासारखं लक्क होऊन बाहेर पडलंय. आणि ह्या पुढच्या प्रत्येक आव्हानाला ते असंच सामोरं जाईल ह्याची मला शंका वाटत नाही. बाबा बाबा थांबवा तिला. ते शक्य नाहीये. दुसऱ्यासाठी काहीतरी करत असताना ती वेगळ्याच भावनेने भारावलेली असते. पण बाबा, त्या दरवाजातून आत गेल्यावरती भैरवीचं भवितव्य काय असेल? आजी असं का होतंय भैरवी, मला कळत नाही बेटा. अगं गेल्या 100 वर्षांमध्ये बळी समोर आला की तो गिळकृत करण्यासाठी आधाशासारखी वाट बघायचा हा दरवाजा. आणि भैरवी, अगं तू आज जाऊ नयेस अशीच देवाची इच्छा असावी. तुझं जाणं रद्द तर नाही, असं नाही होऊ शकत. हाय तू माझी कसली परीक्षा पाहते. अगं हा दरवाजा काय ठरला या घरातल्यांसाठी? आजवर हजारो निरपराधांचा बळी घेतला या दरवाजाने. हे सगळं थांबावं असं नाही का वाटत तुला? आई, मला माहितीये तुझं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे, पण जर 1000 माणसांचं चांगलं होणार असेल तर एकाने तरी प्राणाचा मोह सोडायलाच हवा ना. आज तुझी लेक तो मोह सोडते. असं नको वागू साहेब. या घरातल्यांचं सगळं चांगलं झालेलं पाहायचंय मला. माझ्यासाठी आई दार उघड. दार उघड आई.
समजावून जे काही म्हणाले ते पटलं तुम्हाला? मी काय बोलू यावर? त्यांच्यावर अविश्वास दाखवावा तर मन परवानगी देत नाही. बरं, विश्वास दाखवायचा तो तरी कुठल्या आधारावर? ते सांगतात संकेत हाच राजा आहे, पण त्याकरता कुठलाही पुरावा स्पष्टीकरण त्यांच्याजवळ नाही. नाही, पण त्यांच्या बोलण्यातला आत्मविश्वास बघता नाही, म्हणजे मला तरी काही अडचण वाटत नाहीये की संकेत हाच राजा आहे हे मान्य करण्यात. हे काय बोलताय तुम्ही सदाभाऊजी? हो, हे कसं शक्य आहे? आणि संकेत हाच राजा आहे असं जर आपण धरून चाललो तर कितीतरी प्रश्न आवासून उभे राहतात. त्याचं काय? मला सांगा, संकेतचं भवितव्य काय? तो कायम इथेच राहणार? आणि माझ्याशी असलेलं त्याचं नातं तो कसा निभावणार? शिवाय त्याचं शिक्षण, त्याचं करिअर, त्याचे खऱ्या आईवडिलांशी असलेले संबंध, या बाबतीत तो कसा ह्या गोष्टी निभावणार आहे हे मला माहित नाही. पण मला काय वाटतं माहितीये, थोडंसं त्याला समजावून, थोडंसं गोडी गुलाबीनं आपण हे सगळं त्याच्याकडून करवून घेऊ शकतो. एक मात्र नक्की की संकेत हाच राजा आहे, हे त्याचं घर आहे, त्यानं इथंच राहिलं पाहिजे. तो जर या घरातून गेला तर हा त्याच्यावर अन्याय होईल. सदा, मला एक कळत नाहीये, या मुलानं घरात पाऊलही टाकू नये अशा मताचा असलेला तू अचानक त्या मुलाच्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह कसा काय बनलास? चमत्कारच आहे. असे किती चमत्कार आणखीन खंडेराय पाहायला लावणार आहे कुणास ठाऊक. आबा, आपण सगळे संकेत हाच राजा आहे असा वाद घालतोय केव्हापासून. पण हे सगळं करताना एक महत्वाची गोष्ट आपण नजरेआड करतो. जर संकेतच राजा असेल तर मग हे आहेत कुठे? दारू घडाईत आबा, काय चाललंय संकेतचं? काही कळत नाहीये. बघूया त्याला. हा. अरे काय चाललंय संकेत? हे बाबा, आता आलेत ना सगळे इकडे, बोल तुला काय विचारायचंय ते. आणि काय तू कशाला बोलवलंस आम्हाला इथे? तुमच्या मनातील शंका मिटवून टाकायला. म्हणजे मी राजा आहे हे तुम्हाला सगळ्यांना पटलेलं नाही ना? अरे तसं नाहीये संकेत, आम्हाला ते मान्य आहे म्हणून तर आम्ही तुला इथे घरात घेऊन आलो ना. आणि आबांची आणि नेहाची खात्री पटली म्हणून तर. पण मग सगळेजण माझी परीक्षा घेऊ पाहताय असं का वाटतंय मला? प्रत्येक जण मला कळणार नाही अशा पद्धतीनं माझी राजाशी तुलना करून पाहताय. म्हणजे राजाला आवडणारी भाजी मला आवडते का? अमुक वेळी राजा असा वागला असता, मी तसाच वागतोय का? हे सारखं
पडताळून पाहिलं जातंय. शपथ सांगतो मला ते अजिबात आवडलेलं नाही. त्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या मनात जे काही किंतु परंतु आहे त्याचं आपण निरसन करून टाकूया ना. हे बाबा, तुला नेमकं काय म्हणायचंय ते सांग बाबा एकदा. तुम्हाला हवं तर तुम्ही सगळ्यांनी मला हवे ते प्रश्न विचारा. मी त्यांची उत्तरे देतो आणि तुमची खात्री पटवतो. मग तर झालं.